केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट शब्दात लोक जातीवादी नसून नेते जातीवादी असतात आणि ते स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण जातीवाद आणतात. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 वितरण समारंभात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, राजकारणी समाजसेवा करणारे खरे नेते पोस्टर लावत नाही, तर समाजाच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करतात. लोकशाहीचा खरा अर्थ सांगतात. ते म्हणाले, समाजासाठी आपण जे काही करू शकतो तीच खरी लोकशाही आहे. मी कधी जातीचे राजकारण केले नाही. आपला अनुभव सांगताना गडकरी म्हणाले, मी लोकसभा निवडणुकीत उभा राहिलो, पण कधीही जातीचे राजकारण केले नाही. मी जात पात धर्म याचा विचार न करता काम करणारी व्यक्ती आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की जनतेने कधीच जातीवाद स्वीकारला नाही, पण नेते राजकीय फायद्यासाठी जातीवादाचा वापर करतात. मतदार कधी जातीच्या आधारावर भेदभाव करत नाही, परंतु काही नेते स्वतःच्या फायद्यासाठी समाजात जातीवाद पसरवतात. गडकरींच्या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. गडकरींच्या या विधानाने राजकीय वर्तुळ चर्चेला उधाण सुरू झाले आहे. गडकरींच्या या विधानाने राजकीय वर्तुळातच चर्चेला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय समीकरणे महत्वाची भूमिका बजावत असताना त्यांचे हे वक्तव्य आले आहे. ते खऱ्या अर्थाने समाजकारण म्हणजेच राजकारण आहे आणि हे करणाऱ्याला पोस्टर लावायची गरज नाही. मी सांगितलं लोकांना की राजकारण मी पण लोकसभेत निवडलो, माझ्या हिशोबाने राजकारण चालेल, तुमच्या हिशोबाने नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या, नाही दिलं तरी चालेल. जो देईल त्याचंही काम करेल, नाही देईल त्याचंही काम करेल. पण मला जे पटलं असेल ते याचा तर कुठे ॲरोगन्स ते नाही, पण माझे जे कन्व्हिक्शन आहे त्याने मी काम करेल. आणि मला आता लोकांनी सगळ्यांनी मतदान करतात, हे पुढारी निर्माण करतात. जात जनता जातीवादी नाही आहे, पुढारी जातीवादी आहे, ते आपल्या स्वार्थाकरता